नमस्कार मंडळी. कल्याणी ऑडिओ बुकमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आजपासून मी गीता रहस्य या विषयावर वाचन सुरू करते आहे. तर खूप वेगवेगळे गीता रहस्याचे पैलू, सुरुवातीचे भाग तुम्हाला ह्याच्यामध्ये ऐकता येतील की जे आजपर्यंत तुम्ही कधीही ऐकलेलं नाही आहे. पुढे जाऊन मी प्रत्येक गीतेचा श्लोक म्हणून दाखवणार आहे आणि त्याचा विस्तृत अर्थ सांगणार आहे. ते शिकणं आत्ता सध्या माझं चालू आहे, कारण त्याआधी मला स्वतःला शिकायला लागेल, कारण त्यातले जे संस्कृत श्लोक आहेत ते प्रचंड कठीण आहेत. म्हणजे ते फोड करून जोपर्यंत माझी कमांड येत नाही त्याच्यावर तोपर्यंत मी ते तुम्हाला सांगू शकत नाही. पण आत्ता त्याच्या आधी गीता रहस्य म्हणजे काय, त्याची सुरुवात कशी झाली, कुठून झाली, तर ते आता आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया. तर चला, तर आता आपण ते जाणून घेऊ. गीता रहस्य म्हणजे काय नक्की ते. गीतेच्या महासागरात बुडी मारून आजपर्यंत अनेक तेजस्वी रत्ने बाहेर निघाली आहेत. त्यांचा मुकुटमणी शोभावा असा ग्रंथ म्हणजे गीता रहस्य. हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडाली येथील तुरुंगात असताना लिहिला. मंडळी, असे बरेच जण आहेत की गीता रहस्य कुठे लिहिलं गेलं, कोणी लिहिलं, हे सुद्धा बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. म्हणजे इतकं अज्ञान पसरलेलं आहे, म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे ही ॲक्च्युली. पण हे आहे, खरंच अज्ञान असं आहे की लोकांना माहितीच नाही आहे, लोक इतका विचारच करत नाही आहेत. तर चला आता आपण डिटेलमध्ये सगळं विस्तृत ह्याचं ज्ञान घेणार आहोत. तर हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडाली येथील तुरुंगात असताना लिहिला. तेथे कच्ची टिपणे काढून तेथून सुटून पुण्यात आल्यावर त्यांनी तो प्रसिद्ध केला. आधीच गीतेसारखा जगन्मान्य ग्रंथ आणि त्यावर लोकमान्यांची टीका म्हणजे सोनेपी सुहागा. टीका केली म्हणजे एखाद्या गोष्टीला नावे ठेवली असे समजले जाते. पण इथं लोकमान्यांनी गीतेवर टीका केली म्हणजे त्यांचे मनोगत मत मांडले, या अर्थी हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. गीता ही कर्मयोगाचा पुरस्कार करण्यासाठी सांगितली आहे असे मत लोकमान्यांनी या ग्रंथात ठासून मांडले आहे. गीतेवर असा वेगळा विचार करणे हे केवळ लोकमान्यांच्या अलौकिक प्रतिभेलाच शक्य आहे. हे ग्रंथ अभ्यासाला की लक्षात येते. स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी गीता जर सांगितले असेल, तर गीतेत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचे विवेचन कशाला, अशी शंका त्यांच्या मनात येत होती. आणि त्यावेळी उपलब्ध असलेल्या टीका वाचून त्यांच्या मनाचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांची शंका उत्तरोत्तर बळावू लागली आणि त्यामुळे केलेल्या विचारमंथनातून हा ग्रंथ तयार झाला. त्या काळात गीतेवर असा वेगळा विचार करून त्यावर ग्रंथ प्रसिद्ध करणे हे एक फार मोठे धाडसाचे काम होते. लोकमान्यांसारख्या निधड्या छातीच्या विचारवंतालाच हे शक्य होते. या ग्रंथाची प्रथम आवृत्ती 3000 प्रतींची होती. हेही एक धाडसच. त्या काळामध्ये इतकं मोठं धाडस केलेलं आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु लोकमान्यांचा जनमानसावर प्रभावच असा विलक्षण होता की अल्पावधीतच सर्व प्रती संपल्या. या ग्रंथाला गीता रहस्य असे नाव का दिले याबद्दल लोकमान्य सांगतात. हे फार महत्त्वाचे आहे, ते अगदी नीट लक्ष देऊन ऐका की या ग्रंथाला गीता रहस्य असे नाव का दिले याबद्दल लोकमान्य काय म्हणतात बघा. कृष्णाच्या बोलण्याचा रोख नीट लक्षात न आल्याने 3ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात अर्जुन म्हणतो, मला 2-4 मार्ग सांगून घोटाळ्यात न पाडता जो श्रेयस्कर असेल तो एकच मार्ग सांग. अर्जुनाच्या या विनंतीनुसार सांगितल्या गेलेल्या गीतेत एकच विशिष्ट मत प्रकट झाले असले पाहिजे. ते कोणते, तर हे मूळ गीतेचा अर्थ करून मला पाहायचे होते. सारांश, गीतेत खरोखरच जे रहस्य आहे ते उलगडून सांगण्यासाठीच हा ज्ञानयज्ञ करण्यास आपण प्रवृत्त झालो आहोत. पूर्वीच्या काळी एखादी पवित्र गोष्ट करायची झाली की त्याला यज्ञ करणे असे म्हणायची पद्धत होती. त्याला अनुसरून लोकमान्य मी ज्ञानयज्ञ करण्यास प्रवृत्त झालो आहे असं म्हणतात.
पूर्वीच्या काळी एखादी पवित्र गोष्ट करायची झाली की त्याला यज्ञ करणे असं म्हणायची पद्धत होती. तर त्याला अनुसरून लोकमान्य मी ज्ञानयज्ञ करण्यास प्रवृत्त झालो आहे असं म्हणतात. आता आगामी पोस्टमधून लोकमान्यांचे मनोगत जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूयात. मंडळी, आपला जो कल्याणी भक्ती ऑडिओ बुक हा जो चॅनल आहे, तर त्यावर असं अनेक वेगवेगळ्या प्रकारचं वाचन मी वाचणार आहे आणि ते तुम्हाला ऐकता येणार आहे. तर त्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्ही थोडासा का विना वेळ काढा, सकाळी 15 मिनटं किंवा संध्याकाळी 15 मिनटं वेळ काढा. तुम्ही 15-15 मिनटं नक्की वेळ काढा. असं प्रत्येकजण बिझी आहेच आहे, धावपळ प्रत्येकाची चालू आहे. तर तरीसुद्धा थोडंसं थांबा, स्वतःसाठी वेळ द्या, दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे एका जागी बसून थोडंसं ऐकायला सुरुवात करा किंवा तुम्ही तुमचं वाचन करायला सुरुवात करा अध्यात्माचं, की जेणेकरून तुमचा मेंदू शांत होईल. आजकाल झालं आहे काय की फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबमुळे आपला मेंदू शांतच होत नाही आहे. आपण रात्री उशिरापर्यंत कंटिन्युअस मोबाईल बघत बसतो. त्यामुळं मेंदूची जागृत अवस्था संपत नाही, तो शांत होत नाही आणि त्याचे पुढे जाऊन खूप मोठे दुष्परिणाम प्रत्येकाला भोगायला लागणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही शांत होण्याचा प्रयत्न करा. डोक्यातले सगळे विचार 15 मिनिट का होईना बाजूला जातील आणि त्याचा तुमच्या शरीरावर आणि मनावर दोन्हीवर परिणाम होईल. तर त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. एकीकडं मी श्री गजानन महाराजांचं वाचन पण करते आहे, त्यांचा भक्तिबोध हे एक पुस्तक वाचते आहे. एकीकडं मी श्री समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक त्याचे विस्तृत अर्थ आपल्या चॅनलवर सांगते आहे आणि एकीकडं गीता रहस्य हे सुद्धा मी आता एकीकडं आपल्या चॅनलवर सुरू करते. तर असं भरपूर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. आणि कमेंट्समध्ये मला माझा हा उपक्रम कसा वाटतो तेही नक्की सांगा. धन्यवाद.